नमस्कार, मी मिसेस काळे. माझी प्रेग्नन्सी जर्नी बद्दल मी सांगत आहे. मला बीपीचा त्रास होता. माझा हाय बीपी होता. डिलिव्हरी झाली तेव्हा जवळजवळ माझा बीपी 200 प्लस होता. सरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली. पहिल्या महिन्यापासून तर मला 6व्या महिन्यापर्यंत काहीच त्रास झालेला नाही. पण जेव्हा 7वा महिना माझा स्टार्ट झाला त्यानंतर माझं बीपी हाय होणं खूप एक एक प्रॉब्लेम माझे निर्माण होत गेले आणि माझी डिलिव्हरी खूप रिस्की होती. पण सरांनी सर्व हँडल करून आज माझा मुलगा पण व्यवस्थित आहे आणि मी पण व्यवस्थित आहे. नमस्कार. आता सगळ्यांना म्हणजे मी सांगायचं म्हणजे तसं जर बघितलं तर प्रथमतः प्रशांतजी महाजन सरांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला दुसऱ्यांदा पालकत्व दिलं. आणि हे पालकत्व सहजासहजी भेटलेलं नाही. हे जेव्हा बाळाचा गर्भ राहिला होता पोटामध्ये तेव्हा साधारणतः आम्ही 3 ते 4 डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं. प्रत्येक डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही पहिला तुम्हाला मुलगा आहे, तुम्ही दुसरं काय आता रिस्क घेऊ नका. त्यात तुम्हाला जर बीपीचा त्रास होत असेल मिसेसला तर मग तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नका आणि आपण म्हणजे तुम्ही ॲबॉर्शनच करून घेणं बेटर आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या मिसेससाठी. आणि विषय असा होता की गर्भ इतका व्यवस्थित होता की म्हणजे ॲबॉर्शन करायचं विचारच डोक्यात येत नव्हता किंवा आपण का करायचं. जर देवाने आपल्याला सगळं गर्भ व्यवस्थित दिलाय, चांगला दिलाय आणि आपण ॲबॉर्शन करून ते देवाने दिलेलं आपण का ना करायचं. म्हणून असंच हे केलं आणि मंडलिक सरांनी महाजन सरांचा रेफरन्स दिला की आपल्याला ॲबॉर्शन करायचं नाहीये, तू फक्त महाजन सरांकडे जा, महाजन सर व्यवस्थित ट्रीटमेंट देतील आणि सगळं व्यवस्थित होईल, तू पॉझिटिव्ह राहा. म्हणजे ठीक, काय हरकत नाही. त्यानंतर आम्ही जेव्हा महाजन सरांकडे आलो, महाजन सरांनी फक्त एकच प्रश्न विचारला की तुमची तयारी आहे का. जर तुमची तयारी असेल तर मी 100% रिस्क घेईल आणि रिस्क मधून तुम्हाला 100% चांगल्या रिझल्टनीच बाहेर काढेल. जेव्हा त्यांनी आम्हाला हा म्हणजे एक हे दिला, विश्वास दिला की मी तुमच्यासाठी हे करू शकतो, फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे. तिथून पुढे आम्ही सरांना सांगितलं आमच्या मनाची तयारी 100% आहे. तिथून पुढे कम्प्लिटली माझ्या सरांनी 5-6 महिने तर सुरुवातीला जास्त काही त्रास झाला नाही, त्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट चालू होती. पण 6 महिन्यानंतर इतकं म्हणजे माझ्या मिसेसला त्रास झाला, परंतु माझ्या सरांनी सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक वेळेस ते हजर असून एक चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देत होते आणि त्यामुळं आज आम्हाला बेबी झालेला आहे. तर माझ्या सरांचे तसेच त्याच्या डॉक्टर मिसेसचे तसेच येथील जो स्टाफ आहे तो स्टाफही एकदम चांगल्या पद्धतीने कॉपरेशन करतो आणि व्यवस्थित आपल्याला समजून सांगून वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर माझं एकच सगळ्यांना सजेशन राहील, जर तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आणि जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर इंदिरानगर पाटडी फाट्यामध्ये माझ्या सरांचं हॉस्पिटल आहे. तिथे 100% ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला रिझल्ट 100% चांगलाच भेटेल. धन्यवाद.